3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मकर संक्रांती निमित्तानं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे भाविकांनी फुललेलं आहे. सणानिमित्तानं मंदिराला रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार सुद्धा घालण्यात आले. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर संक्रांतीचा उत्साह. शर्मिला ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना तिळगुळ वाटत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. मतदानासाठी मुंबईमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. 30,000 पोलिसांचा फौजफाटा तैनात. 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त मतदान केंद्रांवर तैनात. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त. निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे आचारसंहितेचा खेळ खंडोबा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची निर्णयावर टीका. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 40 मध्ये रोख रक्कम आणि मतदानाची यादी आढळल्यामुळे खळबळ. कोंढवा येवलेवाडी परिसरातील प्रकार उघडकीला. 2 कार पोलिसांच्या ताब्यात. कर्जतमध्ये भाजप शिवसेना युतीमधील वाद चव्हाट्यावर. नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेनं फसवणूक केल्याचा आरोप. झेडपी आणि पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याची भाजपची घोषणा. मालेगावात एमआयएमच्या उमेदवारावर हल्ला. मुंबई आग्रा महामार्गावर मध्यरात्री 3 अज्ञातांनी एमआयएमच्या उमेदवाराच्या गाडीवर दगडफेक केली. भाजपसोबत जाणं एमआयएम नगरसेवकांना भोवलेलं आहे. अकोटमधल्या एमआयएम नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी. इम्तियाज जलील यांची घोषणा. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भिवंडीमध्ये उमेदवार समर्थक आणि पोलिसांमध्ये गोंधळ. भाजप आणि अपक्ष उमेदवारांचे एकमेकांवर धमकावल्याचे आरोप. दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल. डोंबिवलीमधील पैसे वाटपाच्या राड्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर. प्रभाग क्रमांक 29 मधील सुनील नगर भागात पोलिसांचा रूट मार्च. प्रभाग 29ला छावणीचं स्वरूप. महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी मुंबईमध्ये जनजागृती. वांद्रे वरळी सिलिंकवर मतदानासंदर्भात जनजागृतीपर संदेश. कर मतदान, सांगते संविधान असं म्हणत मुंबईकरांना मतदानाचं आवाहन. सिलिंकवर रात्री लाईट्सच्या माध्यमातून संदेश. हार्बर रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल गाड्या धावणार आहेत. 26 जानेवारीपासून हार्बर एसी लोकल पुन्हा सुरू होणार आहेत. सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी 1 लोकल गाडी धावणार आहे. 10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी आला. आता ब्रेक लागलेला आहे. सामानाची झटपट डिलिव्हरी लवकरच बंद होणार आहे. झटपट डिलिव्हरी निर्णयातून कंपन्यांची माघार. ब्लिंकिट कंपनीनं झटपट डिलिव्हरी बंद केली. डिलिव्हरी कामगारांचे अपघात टाळण्यासाठी कंपनीचा निर्णय. नागपुरातील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद. मकर संक्रांती निमित्तानं लोक मोठ्या प्रमाणात पतंग उडवत असताना मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर. सुट्टीमुळे पुणे आरटीओचे आळंदी रोड आणि दिवे कार्यालयातले सर्व कामकाज बंद राहणार. मुंबईच्या मेट्रो 3 मधून 3 महिन्यांमध्ये 1,29,00,000 प्रवाशांचा प्रवास. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या 3 महिन्यांच्या काळात प्रवाशांची संख्या दुपटीनं वाढली. राजकोटमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना. मालिकेमध्ये विजयी आघाडीच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरणार. किवीन समोर कमबॅकचं आव्हान.